हॅलो गाईज, चला कसे आहात तुम्ही? मस्त मजेत ना? आम्ही पण मस्त मजेत आहोत. आणि आता मस्त आपण असा लॉंग व्हिडिओ शूट करत आहोत. म्हटलं चला तुमच्यासोबत पण छान सुंदर असं व्हिडिओ शूट करून तुम्हाला पण दाखवूया किती मस्त आहे. हे बघा इकडं किती छान रात्रीच्या टायमाला मस्त आहे ना, खूप सुंदर. म्हटलं व्हिडिओ पण शूट करते मी आज. थोडासा ब्लॉग तुम्हाला मिनी ब्लॉग म्हणून बघायला, हा जास्त मोठा पण नसेल, पण नक्की शेवटपर्यंत ब्लॉग बघा. खूप सुंदर असा व्हिडिओ होणार आहे आज आपला. आणि छोटासा ब्लॉगला तुम्ही याच्या अगोदरच्या ब्लॉगला खूप सारं प्रेम दिलं, थँक्यू. असंच माझे व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करत जा, शेअर करत जा, कमेंट्स करत जा आणि नक्की शेवटपर्यंत बघत जा. तुम्हाला रोज नवीन नवीन ब्लॉग मी घेऊन येते. बघितलं ना तुम्ही, मी बोलले तुम्हाला रोज मी ब्लॉग टाकणार आहे, तर रोज मी व्हिडिओ टाकते. तुम्ही असं प्रेम दिलं की खूप छान वाटतं. तुमच्या कमेंट्स पण छान असतात. थँक्यू सो मच. सगळ्यांनी असंच माझ्या व्हिडिओला भरभरून असा प्रतिसाद द्या. असाच तुम्ही माझ्या व्हिडिओला भरभरून असा प्रतिसाद देताय. थँक्यू. सगळ्यांनी आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघत जा. कमेंट्स, लाईक, शेअर, मस्त मस्त व्हिडिओ बघत जा आपलं तुम्ही. चला आता आपण चाललेलो आहोत. मी तुम्हाला दाखवते. आमच्या इथं खूप सुंदर अशी जयंती होती अण्णाभाऊ साठेंची. मी तुम्हाला जयंती दाखवते. शेवटपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू करा आणि खूप सुंदर असा ब्लॉग होणार आहे आपला. त्याच्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत बघत राहत आहेत आपण माळीवाड्यामध्ये. आणि खूप सुंदर असा मी व्हिडिओ दाखवणार आहे तुम्हाला. शेवटपर्यंत बघा. आमची इकडची अण्णाभाऊ साठेंची जयंती कशी होती ते तुम्ही जर शेवटपर्यंत बघितलं तर तुम्हाला नक्कीच समजेल. खूप सुंदर अशी जयंती असते आमच्याकडे. तुमच्या तिकडे होती का? नक्कीच कोणाकोणाच्या गावाला अण्णाभाऊ साठेंची जयंती होती ते पण मला कमेंट्समध्ये सांगा. आणि आमच्या इथे कशी होते अहिल्यानगरमध्ये ते पण मी तुम्हाला दाखवते. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तर नक्कीच तुम्हाला समजेल. सगळ्यांनी आपल्या चॅनलला नवीन असताल तर बेल आयकॉनवरती क्लिक करा. सबस्क्राईब करायला कोणीही विसरायचं नाही. व्हिडिओ बघताय पण लाईक करायचं विसरताय, मग लाईक पण करत जा. व्हिडिओला कमेंट्स पण करत जा. आणि छान सुंदर आमच्या अहिल्यानगरची तुम्ही आता जयंती बघा किती सुंदर होते इथे. चला मी तुमचं जास्त वेळ न घेता मी तुम्हाला डायरेक्ट तिथला ब्लॉग दाखवते. तुम्ही व्हिडिओला स्किप कोणीही करू नका. शेवटपर्यंत व्हिडिओला कंटिन्यू करा. हे बघा इथूनच गर्दी बघत चला. खूप सारी गर्दी असते. मी तुम्हाला दाखवते. व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही. गर्दी बघा, खूप सारी गर्दी. आणि आत्ता आपण आलेलो आहेत कापड बाजारामध्ये. आमच्याकडे कापड बाजारापासून सुरुवात होते जयंतीची. आहे खूप छान आहे. समोर पुढे गेले ना तुम्हाला नक्कीच कळेल. शेवटपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करा. हे बघा इकडून गर्दी. आणि आता रात्रीच्या टायमाला इकडले कसं वातावरण आहे बघा. गर्दी बघा इकडे किती आहे गर्दी. आहे समोर आता पुढे गेलेले आहेत ना डीजे, ते तुम्हाला दाखवते. हे बघा इथून पुढे ना डीजेचं चालू होतं. इथं ना खूप सारा डीजेचा आवाज येत होता, त्याच्यामुळे इथं कॉपीराईट लागन, कॉपीराईट वगैरे असं लागू शकतं. त्याच्यामुळे आपण इथं म्यूट केलं होतं आणि इथं व्हॉइस ओव्हर देत होते मी. आवाज म्हणजे दुसरा नंतरचा आवाज दिलेला आहे हा. पण इतकं छान वाटत होतं ना तिथं. डीजे वगैरे चालू होते, इतके नाचत होते तिथं. आणि डीजेचा आवाज आपल्या लाईव्हमध्ये सॉरी लाईव्हचंच माझ्या लक्षात राहतं आहे, पण असा आवाज आपण इथं नाही देऊ शकत. हा व्हिडिओ आहे 1 तारखेचा, पण तुम्ही बघताय हा 5-6 तारखेला ब्लॉग बघताय तुम्ही माझा. हा 5 किंवा 6 तारखेला हा ब्लॉग येत आहे. खूप 4-5 दिवसांनी लेट मी पोस्ट केला आहे, कारण की वेळच नाही भेटला एडिटिंगला वगैरे. हे बघा इथं माझे आहो थांबलेले आहेत. 1 तारखेचा ब्लॉग आहे हा, 1 ऑगस्टचा. आणि खूप सुंदर अशी आमची जयंती होती इथं. समजा अण्णाभाऊ साठेंची जयंती खूप सुंदर छान अहिल्यानगरमध्ये होते. तुमच्या तिकडे पण कशी होती काय होती एकदा नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि तुमच्या तिकडे पण जयंती वगैरे करतात का? आणि इथं सगळा डीजेचा आवाज होता म्हणून इथं पूर्ण आवाज मी बंद केला होता. आणि त्याच्यावर 4 ते 5 दिवसांनी ब्लॉग एडिटिंगला घेतला आहे. आणि अजून पण माझा आवाज खूप खराब झालेला आहे, सर्दी झालेली ना. तुम्ही याच्या अगोदरचा ब्लॉग बघितलाच असेल तर तुम्हाला नक्कीच कळले असेल की आमची तब्येत वगैरे बरोबर नव्हती. आजारी असल्यामुळे सर्दी, खोकला, ताप
हे तर आहेच सर्वांना माहिती. हे बघा किती गर्दी होती डीजेचं. हे बघा इतकी पब्लिक होती ना. आम्ही खूप लेट गेलतो. आम्ही 9:30-10 वाजता नाही 9 वाजता गेलतो आम्ही. 9:30ला 10 वाजता संपलं होतं. 10पर्यंतच टायमिंग होता तो. तरी पण आम्ही थोडा वेळ का व्हायला म्हटलं चला बघून येऊया. तुम्हाला पण आमच्या अहिल्यानगरची जयंती कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि खूप सुंदर अशी जयंती झाली आमची, खूप भारी. अहिल्यानगरला इतकी गर्दी होती ना, इतकं छान वाटत होतं त्यावेळेस तिथे. तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघा, तुम्हाला कळेलच नक्की. बघा नक्की पुढे काय झालं, नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत बघितलं तर तुम्हाला नक्की समजेल. आणि एवढी गर्दी होती तिथे, पोलिसांची पण गर्दी होती. कारण की अशा वेळेस काय होतं की भांडणं वगैरे होतात, कोणी डान्स करताना. त्याच्यामुळे ना इथं भरपूर सारी पोलिसांची पण गर्दी होती. आणि आता सध्या सांगू तुम्हाला, मला सर्दीने पूर्ण नाक जाम झालं आहे. त्याच्यामुळे जास्त बोलता पण नाही येते. तरी पण मी आवाज देते ना व्हिडिओ चालू असताना. समजून घ्या थोडंसं. लाईक करत जा. व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट्समध्ये नक्की सांगा. शेवटपर्यंत ब्लॉग बघत जा. सगळ्यांनी कमेंट्स करा, लाईक करा. आणि सगळ्यांनी पटपट आपल्या चॅनलवरती नवीन असताल तर सबस्क्राईब करायचं कोणीही विसरायचं नाही. सगळ्यांनी सबस्क्राईब करत जा लाईव्हला. सॉरी बघा, लाईव्हचंच लक्षात येते कारण की आपण लाईव्ह घेतो ना, त्याच्यामुळे लाईव्हचंच लक्षात असतं. लाईक करा बरं पटपट सगळ्यांनी व्हिडिओला. तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक करायचं विसरता. सगळ्यात पहिलं लाईक पण करत जा. आणि छान सुंदर सुंदर कमेंट्स करत जा सगळ्यांनी. बघा गर्दी किती आहे हे. आणि तुम्हाला जर हे ठिकाण माहिती असेल तर मला ते पण कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. मला तर माहिती, मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच सांगल. तर पण आत्तापर्यंत जोपर्यंत ज्यांना माहिती आहे तोपर्यंत त्यांनी कमेंट्स करून सांगा मला, अहिल्यानगरमधले हा कुठला पॉईंट आहे नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्ही जर कमेंट्स योग्य केली मी तुमच्या कमेंट्सला रिप्लाय पण नक्की देईल. शेवटपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू. व्हिडिओ कंटिन्यू करा सर्वांनी. खूप सुंदर आहे. शेवटी 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 काय झालं ते बघायला कोणी विसरू नका. शेवटी शेवटी खूप सुंदर असा ब्लॉग झालाय. हे बघा इथं सगळ्या लेडीज पण होत्या, जेंट्स पण होते. खूप सुंदर सगळ्यांची धमाल मस्ती चालू होती. खूप सुंदर सगळेजण डान्स करत होते. आम्ही फक्त बघत होतो. भारी वाटतं की नाही असं व्हिडिओ बघायला पण. खूप छान. सर्वांनी जय लहूजी कमेंट्स करा सगळ्यांनी. अण्णाभाऊ साठेंची जयंती होती ना ही. बघा 4 ते 5 दिवसांनी आपला ब्लॉग किती लेट पोस्ट होतोय. कारण की मी आजारी असल्यामुळे मी ब्लॉग शूट केलेले पण पोस्ट पण नाही केलेले. पण आज चांगलं वाटतं त्याच्यामुळं आज ब्लॉग पण शूट केले आपण. काही ब्लॉग टाकलेत पण. आणि असंच तुमचं भरभरून साथ, भरभरून प्रेम, तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या कमेंट्स बघून छान वाटतं. थँक्यू. असंच प्रतिसाद द्या सगळ्यांनी. आज थोडं ॲडजस्ट करा कारण की मला खूप सर्दी झाली. त्याच्यामुळे माझा आवाज पण चेंज येत असेल तुम्हाला. लाईक करा सगळ्यांनी पटपट. आपले व्हिडिओ जेवढे पण बघतात सगळ्यांनी एक एक लाईक करत जा. लाईक केलं की काय, लाईक करायला काय पैसे नाही लागत. सगळ्यांनी लाईक करत जा व्हिडिओला. व्हिडिओ बघता पण लाईक करायचं विसरता. पण सगळ्यांनी लाईक करत जा, शेअर करत जा, कमेंट्स करत जा. अजून छान वाटते. कशी वाटली तुम्हाला आमची इकडची जयंती ते पण कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्ही कोणत्या गावावरून माझा व्हिडिओ हा बघताय आणि तुमच्या गावामध्ये पण कशी जयंती होती ते पण मला कमेंट्समध्ये सांगा. आमच्या इकडे तर खूप भारी होते. तुम्हाला तर आता मी सुरुवातीला सांगितलं की शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल गर्दी पण कशी असते. अजून प्रचंड गर्दी असते कारण मी खूप लेट गेलतो आम्ही. त्यावेळेस हा थोडासा लेटचा व्हिडिओ आहे. पण सुरुवातीपासून जर बघितलं ना तुम्ही 3-3:30 वाजल्यापासून मिरवणूक चालू होते तर संध्याकाळी 10पर्यंत टायमिंग दिलता. तर हा माझा जो ब्लॉग आहे हा 9 वाजता शूट केलेला आहे. आणि याच्या अगोदर खूप सारी गर्दी असते पण तो व्हिडिओ माझ्याकडे नाही आहे. हा ज्यावेळेस मी गेलते त्यावेळेस हा शूट केलेला व्हिडिओ आहे.
आणि त्यावेळेस पण एवढे म्हणजे बंद करण्याच्या टायमाला पण एवढी गर्दी होती आणि पोलीस लोक म्हणत होते त्यांना चला पुढे चला, तरी पण गर्दी थांबत नव्हती. एवढी तुफान गर्दी होती तिथे. खूप असे धक्काबुक्की पण लोक करत होते एवढी गर्दी असल्यामुळे. आणि आम्ही खूप लांब थांबलो होतो तिथून हा ब्लॉग शूट केलाय. म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया. आणि कशी वाटली तुम्हाला आमच्या अहिल्यानगरची लहुजीची जयंती, अण्णाभाऊ साठेंची जयंती कशी वाटली ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया आपण अशा सुंदर अशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी मस्त राहा, स्वस्त राहा. असेच आनंदाने सगळ्यांनी माझे ब्लॉग बघत जा आणि कमेंट्स पण करत जा चांगल्या चांगल्या. ओके, चला आता बाय बाय गाईज सर्वांना. हा आपला ब्लॉग तुम्ही बघणार आहे 6 तारखेला. तर तुम्ही भरभरून अशा कमेंट्स करा. हा ब्लॉग आहे 1 तारखेचा, पण हा थोडासा लेट आल्याबद्दल सॉरी. पण नेक्स्ट ब्लॉग आपले रेग्युलर आजपासून आपले रेग्युलर ब्लॉग चालू झालेले आहेत. तुम्हाला रोज डेली ब्लॉग मी बोलले दुपारीच, कारण डेली ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील. तर रोज नवनवीन काही ना काही ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील. काळजी करायची नाही. सगळ्यांनी आत्ता चॅनलला बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा. नवनवीन ब्लॉग बघणार आहेत तुम्ही सगळे बघायला भेटणार आहेत. चला बाय बाय गाईज. मस्त राहा, स्वस्त राहा, आनंदाने माझे ब्लॉग बघत जा. बाय सर्वांना, टेक केअर. बघा किती सुंदर